माणसाच्या जीवनाचं हित कशामध्ये आहे आमच्या संतांना माहित आहे. हित ते करावे देवाचे चिंतन. आपलं हित आहे देवाचं चिंतन करण्यामध्ये, संसाराचं चिंतन करण्यामध्ये नाही. म्हणून जन्माला आलात, संसाराचं चिंतन करायचं आणि देवाचं चिंतन करायचं. संतांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गाने तुम्हाला मला प्रत्येकाला जायचंय. काही काही लोक जीवनामध्ये कधीच कुणाचं ऐकत नाही. एक दिवस एक बाई ब्राह्मणाकडे गेली. ब्राह्मणाला सांगितलं मला जरा सत्यनारायणाची महापूजा करायची, काय लागेल? ब्राह्मणाने तिला सगळी यादी तयार करून दिली आणि जाताना सांगितलं बाई सत्यनारायणाची पूजा करायची म्हटल्यानंतर लक्ष्मी नारायणाचा जोडा असावा लागतो. तिने सांगितलं माझे पती तर परदेशात राहतात. ब्राह्मणाने सांगितलं तुम्हाला पूजा करता येणार नाही, तुम्ही दुसरी जोडी बसवा. ती म्हटली असं कसं? पूजा खर्च मी करणार, पूजा मलाच करायची. ब्राह्मण म्हटले बाई तुमचे पती नाही, तुम्ही पूजा करू शकत नाही. ती बाई जरा पुढची हुशार होती. पुढची हुशार कळताना ती पुढची हुशार बाई उलट म्हणते माझ्यासारखी शानी आपल्यासारखे हिवरा राळा गावात नाही. आणि ती ब्राह्मणाला म्हटली पुरुष लोक कसे, एखाद्या पूजेला जर बसले आणि तिथे जर त्यांची बायको हजर नसेल तर खिशामध्ये तुम्ही बायको म्हणून काय घेऊन बसता? कोणी सांगितलं? म्हटले ब्राह्मणाने. मग पुरुषांकरता जर बायको म्हणून सुपारी आहे, ती म्हटली मग आमच्या करता नवरा म्हणून काही ऑप्शन? ब्राह्मणाने सांगितलं बाई अजून तर शास्त्रात तसं काहीच नाही. ती म्हटली असं कसं? पुरुषांकरता सुपारी आहे म्हणजे आमच्या करता काहीतरी असेलच ना, तुमचा अभ्यास कुठेतरी कमी पडतोय. असं म्हटल्यानंतर त्या ब्राह्मणाला असा राग आला. रागाच्या भरामध्ये तो ब्राह्मण उठला. त्यानं शास्त्राचं पुस्तक घेतलं, 2-4 पानं पलटली, म्हटलं बाई सापडलं. ती म्हटली पटकन सांगा. ब्राह्मण म्हटला बाई पुरुष लोक जर पूजेला बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात ना, तर तुम्ही नवरा म्हणून एखादा मोठा बटाटाच घेऊन बसा. असं काही करू नका. हे जे लोक ऐकत नाही त्यांच्याकरता हा उपाय आहे. म्हणजे जीवनामध्ये आपल्याला जर काही कळत नसेल तर कमीत कमी दुसऱ्याला विचारा. संत महात्मे हे आपल्याला योग्य मार्ग दाखवण्याकरता आलेले आहेत. कारण का तुकोबाराय म्हणतात आपण आपल्या संसाराचा भार जर देवावर घातला तो का म्हणे घालू तयावरी भार वाहुवा संसार देवा पायी. आपल्या संसाराचा भार जर देवावर घातला तर माझा पंढरीचा भगवान परमात्मा इतका दयाळू मायाळू आहे. शिनलेल्या भागलेल्या भक्ताला तो आपल्या कडेवर घेतल्याशिवाय राहत भाकलिया मज वाहतील कडिये वाहतील कडिये भागलिया मज वाहतील कडिये त्याचे आने जोडे है त्याचे आने जोडे त्याचे आने जोडे सर्व सुख त्याची माझे हित सकळ त्याची माझे हित करीती सकळ त्याचे जोडे सर्व सुख त्याची माझे हित करीती सकळ त्याची माझे हित करीती सकळ हा भागलिया मज वाहतील कडिये त्याचे आने जोडे सर्व वाहतील कडिये त्याचे आने जोडे सर्व सुख सर्व सुख सर्व सुख भागलिया मज वाहतील कडिये त्यांची निजोडे सर्व सुख. तुकोबाराय म्हणतात. साधकाने तुकोबारायनं प्रश्न केला तुकोबाराया संतावर विश्वास ठेवायला सांगता देवावर विश्वास ठेवायला सांगता तुमचा देव नेमका करतो तरी काय?
तुकोबर यांनी सांगितलं माझा देव काय करतो, भागलिया मज वाहती लकडी, शिल्ल्या भागल्या भक्तांना आपल्या कडेवर सुद्धा घेतल्याशिवाय राहत नाही, मांडीवर घेतल्याशिवाय राहत नाही. मग साधकांनी तुकोबराने सांगितलं सांगा तरी तुमच्या कुठल्या भक्ताला कडेवर घेतलं, मांडीवर घेतलं, पुरावा तुकोबरा देतात बघा. ज्या वेळेला पैठण मध्ये माझ्या नाथ महाराजांचे पंजोबा भानुदास महाराज यांचं पैठण मध्ये कीर्तन चालू होतं. कीर्तनामध्ये एक कुर्मादास नावाचा एक छोटासा तरुण मुलगा होता, लहान मुलगा होता, त्याला हात नव्हते, पाय नव्हते, पण त्याला कीर्तनाची भजनाची फार आवड होती. गावामध्ये कीर्तन सुरू झालं की आईला सांगायचं आई मला पाठीवर घे आणि जरा कीर्तनामध्ये नेऊन बसव. आणि मग एक दिवस ते कुर्मदास कीर्तन ऐकत असताना भानुदास महाराज त्या कीर्तनामध्ये सांगत होते माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा इतका दयाळू आहे, इतका मायाळू आहे, त्याची जर पंढरपूरची वारी जर आपण केली, ज्याला पाय नाही त्याला पाय देतो, ज्याला हात नाही त्याला हात देतो. आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय, आंधळ्याची डोळे पांगळ्याची पाय, आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय, आंधळ्याची डोळे पांगळ्याची पाय, बहिरे ऐकती कानी रे, बहिरे ऐकती कानी रे, बहिरे वाह. ऐकती कानी रे, बहिरे ऐकती कानी रे, नाचत जाऊ त्याच्या गावात केडिया, सुख देईल विसावारे, हो. नाचत जाऊ त्याच्या गावात केडिया, सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावार खेळी सुख देईल विसावारे, नाचत जाऊ त्याच्या गावार खेळी सुख देईल विसावारे. सुख देईल एक वसविल नगर, भीमातिरी एक वसविले नगर, मातिरी एक वसविल नगर, भीमातिरी एक वसविले नगर, त्याचं नाव पंढरपूर, त्याचे नाव पंढरपूर रे, तेथील मुखासी चार भुज त्याचा, तेथील मुखाशी चार भुजरा, बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे, नाचत जाऊ त्याच्या गावारी केडिया, सुख देईल विसावा, नाचत जाऊ त्याच्या गावारी केडिया, सुख देईल विसावा. नाचत जाऊ त्याच्या गावार खेळ्या सुख देईल विसावा, नाचत जाऊ त्याच्या गावार खेळ्या सुख देईल विसावा, सुख देईल विसावा, सुख देईल विसावा. माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा इतका दयाळू आहे, इतका मायाळू आहे, तो काय करतो आंधळ्याचे डोळे पांगळ्याचे पाय, बहिरे ऐकती कानी रे. हे कुर्मदास नावाचे गृहस्थ ऐकत होते. ते घरी गेले, आईला सांगितलं आई मला पंढरपूरला जायचंय, मला जायचंय. आईने सांगितलं कुर्मदासा तुला हात नाही पाय नाही, अरे तू पंढरपूरची वारी करणार कसा. आणि मग त्यावेळेला कुर्मदासाने सांगितलं आई मला जायचंय. अगं रात्री भानुदास महाराजांचं कीर्तन ऐकलं. कीर्तनामध्ये भानुदास महाराजांनी सांगितलं होतं की पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा इतका दयाळू आहे, इतका मायाळू आहे, ज्याला हात नाही त्याला हात देतो, ज्याला पाय नाही त्याला पाय देतो. मी ही पंढरपूरची वारी करणार आणि त्या पांडुरंगाकडून मला हात आणि पाय मागून घेणार. कुर्मदासा जाणार कसा. आई मी जाणार, मला त्या पांडुरंगाला बघायचंय, त्याच्याकडून हातपाय मागून घ्यायचे. निघाला कुर्मदास, हात नाही पाय नाही, गडबड्या लोळत लोळत लोटांगण घेत घेत कुर्मदासानं पंढरपूरची वारी करायला सुरुवात केली. रस्त्यानं लोळत चालल्यामुळे अनेक प्रकारचे खडे रुतले होते, अनेक प्रकारचे काटे रुतले होते, सगळ्या अंगावर जखमा झाल्या होत्या, सगळ्या अंगातून रक्त येत होतं. आणि पंढरपूरच्या जवळ जवळ गेले. एक पंढरपूरच्या अगोदर 70-80 किलोमीटर अगोदर एक लहुळ गाव आहे. त्या गावापर्यंत कुर्मदास जाऊन पोहोचले आणि कुर्मदासाला समजलं आता पुढचा प्रवास मी करू शकत नाही. आणि एक रस्त्याच्या बाजूला कुर्मदास आपलं शरीर त्या ठिकाणी पडलेलं, शरीरामध्ये त्राण राहिला नव्हता. वारकरी तिथून चालले होते. वारकऱ्याला हाक मारली, वारकरी दादा जरा इकडे या. काय वचन आहे का कमळापती, माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी, माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा. जरा पंढरपूरला गेलात, पांडुरंग परमात्म्याला सांगा पांडुरंगा तुमचा कुर्मदास नावाचा भक्त आहे, हात नाही पाय नाही, पंढरपूरची वारी करण्याकरता निघालाय. रस्त्यानं लोळत लोळत चालल्यामुळे अनेक प्रकारचे खडे रुतलेत, अनेक प्रकारच्या जखमा झाल्यात, तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पांडुरंगा तुम्हाला नमस्कार सांगितलाय. वारकरी पंढरपूरला गेला, चंद्रभागेचं स्नान केलं, बारीला लागला, दर्शन घेतलं. पांडुरंगाला सांगितलं पांडुरंगा तुमचा कुर्मदास नावाचा भक्त आहे,
पैठणहून पायी वारी करण्याकरता निघालाय, त्याला हात नाही पाय नाही आणि लहुळ गावापर्यंत येऊन पोहोचलाय, शरीरामध्ये त्राण राहिला नाही आणि पांडुरंगा तुम्हाला नमस्कार सांगितलाय. हे सगळं ऐकल्यानंतर माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा सगळं काही सहन करू शकतो, पण आपल्या भक्ताचं दुःख पाहून त्याचं अंतकरण तिळतिळ तुटतं. देवाला विटेवरची भूक गोड लागेना. देव पंढरपुरातून तात्काळ निघाले, लहुळ गावला आले, कुर्मदासाचा शोध घेतला. कुर्मदासाला बघितलं, उचललं, हात नाही पाय नाही, सगळ्या शरीराला जखमा झालेल्या, ते शरीर उचललं आणि आपल्या मांडीवर ठेवलं. मांडीवर ठेवलं, देवानं सांगितलं कुर्मदासा हात नाही पाय नाही, अहो किती जखमा झाल्या शरीराला, एवढ्या लांब येण्याची काय गरज होती. कुर्मदासाने सांगितलं पांडुरंगा मी फक्त ऐकून होतो की पंढरीचा पांडुरंग परमात्मा दयाळू आहे, मी तुला कधीच बघितलं नव्हतं. फक्त भानुदास महाराजांचं कीर्तन ऐकलं, त्यांनी सांगितलं पंढरीचा पांडुरंग माणसाला हातपाय देतो. पांडुरंगा सगळ्या लोकांना हातपाय आहे रे, मला हात नाही पाय नाही, मला वाटलं तुझ्याकडे यावं, तुझ्याकडून हात आणि पाय मागून घ्यावे, तुझ्यापर्यंत पोहोचू शकलो नाही, तू मला भेटायला आला. पांडुरंगाने आपल्या पितांबराने सगळं कुर्मदासाचं शरीर स्वच्छ केलं. जिथे जिथे पितांबर फिरला तसं तसं कुर्मदासाला दिव्य शरीर प्राप्त झालं. आणि त्यावेळेला पांडुरंगाने विचारलं कुर्मदासा आता तुमची इच्छा काय, तुम्हाला हात पाहिजे का पाय पाहिजे का सांगा, लगेच देतो. कुर्मदासाने सांगितलं पांडुरंगा ज्या डोळ्यानं सुंदर असा जगाचा बाप पांडुरंग परमात्मा बघितलाय, या डोळ्याने पुन्हा हे नाशवंत जग बघायचं नाही, पुन्हा हा नाशवंत संसार बघायचा नाही. तुला बघितलं डोळ्यामध्ये, फक्त तुला साठून आता मला प्राण सोडायचे. पांडुरंगा एकच इच्छा आहे, मला तुझ्या मांडीवरच मरण येवो. आणि असं म्हटल्याबरोबर देव तथास्तु म्हटले आणि कुर्मदासाने पांडुरंगाच्या मांडीवर आपला प्राण सोडला. त्याच लहुळ गावामध्ये कुर्मदासांचं पांडुरंगाने आपल्या हाताने स्मारक बांधले. तुम्ही पंढरपूरला जाता जाता पंढरीच्या वाटेवर ते लहुळ गाव लागतंय, नसेल कधी गेला तर तिकडे जा, जरा कधीतरी त्या कुर्मदासाचं दर्शन घ्या. म्हणजे माझा पांडुरंग परमात्मा काय करतो, त्याच्या वाटेवर जी लोक पायी चालतील, कोणी भक्त शिनला भागला तर त्याला मांडीवर सुद्धा घेतो, कडेवर घेतो. म्हणून भागली या मज वाहतील कडे त्यांची निजोडे सर्व सुख. आपल्या भक्ताच्या सगळ्या सुखाची जबाबदारी माझा पांडुरंग परमात्मा घेतो. शेवटी तुकोबाराय म्हणतात आमचा शेष भगवान परमात्मा असा आहे, एकदा का आपल्या भक्ताला वचन दिलं, दिलेलं वचन तो कधी मोडत नाही. अभंगाचे शेवटचे चरण तुका म्हणसे सेविन आवडी वचन न मोडी बोलिले ते, वचन न मोडी बोलिले ते, तेथे माझे हित करीते सकळ, तेथे माझे हित करीते सकळ. वचन ना माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ. जेने हा गोपाळ कृपा कर, जेने हा जेने हा जेने हा गोपाळ, जेने हा गोपाळ, जेने हा जेने हा जेने हा जेरे हा जेरे हा
जेने हा जेने हा जेने हा गोपाळ हे गोपाळ जेने हा हे गोपाळ गोपाळ जेने हा धने सा गम गम द द द द सा सा नि 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 द म ग म द ग म ग सा नि सा ध नि सा ध नि प द म प ग म रे ग सा रे नि सा ग म द नि सा नि ध नि ध नि सा 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 ग म द नि सा नि ध नि सा 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 ग म द नि सा नि ध नि सा 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 जेने जेने हा गोपाळ गोपाळ हा गोपाळ हे गोपाळ धन्य भाग सेवा अवसर पाया पाया हे चरण कमल की धूल बनावे चरण कमल की धूल बनावे मोक्ष द्वार तक आया धन्य भाग सेवा अवसर पाया पाया धन्य भाग सेवा सेवा राम भजो तुम राम भजो भवजन पार करो पद म प ग म रे ग सा रे नि सा द प म ग सा रे ग म प द प म प म ग म ग ग प द नि द प पद म प ग म रे ग सा रे सा नि द प म ग रे सा नि द प म ग रे सा नि द प म ग रे जेने हा गोपाळ कृपा करी तेची माझे हित करी सकळ तेची माझे हित वा खूप गोडा तुका म्हणे शेष सेवी नावडी वचन न मोडी बोलिले ते हा शेवट तो भला माझा बहु गोड झाला. बाबा म्हणत होते तिला भूमीला म्हणायला सांगा म्हटलं उद्या म्हणल. बाबा म्हटली ती कधी थांबणार उद्या असं असं म्हणून आज या ठिकाणी आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जास्त वेळ घेणार नाही. कार्यक्रमाची वेळ संपली आहे. शेवटचे 5 मिनिटं घेते. आता जाता जाता एक थोडंसं माझ्या माता भगिनी माझ्या पाठीमागे तुम्हाला एक थोडंसं भजन म्हणायचंय आणि नंतर पोवाडा म्हणून मी या कार्यक्रमाची सांगता करणार आहे. छान माझ्या पाठीमागे म्हणा हा महिला मंडळ. टाळ्या वाजवा. 2 मिनिटं टाळपत्रात काही वाजू नका. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग
टाळी वाजवा एका स्वरात म्हणा. ओ व्यागाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. आवाज. सासू आणि सासरा दिर तो तिसरा. ओ व्यागाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. प्रपंच दळण दळीले पीठ म्या भरिले. सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते ग फिरते भवते ग. ओ व्यागाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. बाबा छान म्हटले. हा टाळी वाजवा. असं वाटलं अजून तुम्हाला सगळ्यांना असं टाळ घेऊन उभं करायला पाहिजे होतं. शेवटी जाताना ज्या माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेव गर्जना करतो बा महाराष्ट्र घडवला त्या राजांचं गुणगान केलं पाहिजे. कारण जेव्हा पत्रिका बघितली तेव्हा आनंद वाटला. पत्रिकेच्या डाव्या बाजूला माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा फार मोठा त्या ठिकाणी फोटो आपण दिलेला आहे. म्हणून ज्या राजांनी या महाराष्ट्रामध्ये आपलं नाव कमवलं, आया बहिणींचं रक्षण केलं, त्या राजांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये कीर्तन करत असताना माझं असं एकही कीर्तन नाही. राजांचं नाव घेतल्याशिवाय मी कीर्तन संपवत नाही. एका माणसानं मला कीर्तनामध्ये प्रश्न विचारला, ताई कीर्तनामध्ये तुम्ही राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? थोडा बेस द्या. देव होते का? तर नीट आहे का? छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? विजय सारखी तलवार चालून गेला, विजय सारखी तलवार चालून गेला. निदड्या छातीने हिंदुस्तान हलून गेला. मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैतानांना नडवून गेला. आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुजरा करावा ना, असा एकच मर्द मराठा माझा शोभा होऊन गेला, शोभा होऊन गेला, शोभा होऊन गेला. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवध्वजा. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवध्वजा. उगवला तारा तिन्ही रहरा गरजा शिवाजी. उगवला तारा तिन्ही रहरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिन्ही रहरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिन्ही रहरा गरजा शिवाजी राजा. युगा युगाचा गडबंधार यवनचा करी करी सरदार. यवनचा करी करी सरदार. यवनचा करी करी सरदार. युगा युगाचा गडबंधार यवनचा करी करी सरदार. यवनचा करी करी सरदार. यवनचा करी करी सरदार. मराठा मर्दा होऊन कुलदा, मराठा मर्दा होऊन कुलदा. छताला छत्रोच्या भोजा, हो छताला छत्रोच्या भोजा. वाह. उगवला तारा शिवाजी राजा. उगवला तारा तुम्ही रहरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिन्ही रहरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तुम्ही रहरा गरजा शिवाजी राजा. तळपे हाती नंगी तलवार गोवनी राणा कृष्णेवर स्वार. नाना वर स्वर होनी नाना वर स्वर. तळपे हाती नंगी तलवार गोवनी राणा कृष्णेवर होनी राणा कृष्णेवर स्वर. होनी राणा कृष्णेवर स्वार. हर हर करी करी कपारी, हर हर करी करी कपारी. उधाला राजाच्या फौजा, हो उधाला राजाच्या फौजा. वाह. उगवला तारा तिमी रहरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिन्ही रहरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिन्ही रहरा गरजा शिवाजी राजा. भवानी आईचा कृपा वरद,
पद निर्दयी खानाचं करुणी पद भवानी आईचा कृपा वदत वा. भवानी आईचा कृपा वदत निर्दयी खानाचा करुणी हा हा निर्दयी खानाचं करुणी पद निर्दयी खानाचं करुणी पद कापून यवना करीत कापून यवना करीत दैना मातीत मिळवल्या पैजा. हो हो मातीत मिळवल्या पैसा उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा उगवला प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. हातात हात. वा